नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. मागच्या 2 आठवड्यापासून आपण कट टू कट या चॅनलवरती विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारच्या मतदारसंघाची माहिती आणि राजकीय कुरघडीचा अभ्यास करत आहोत. आणि यात महत्त्वाचा फॅक्टर जो आता समोर येतोय तो असा आहे की सोशल इंजिनिअरिंग जो उमेदवारी देत असताना भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहिला आहे, तो नेमकं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कसा वापरताय यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मराठवाड्यात विशेषतः लातूर, धाराशिव, बीड हा मतदारसंघ असो, तिकडे नांदेडमधला नांदेड विधान परिषदेचा मतदारसंघ असो, की जालना आणि संभाजीनगर हा विधान परिषदेचा मतदारसंघ असो, या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी एक कार्ड खेळते आहे आणि पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा एक फॉर्मॅट नवा समोर येणार आहे. अर्थात तो फॉर्मॅट असा आहे की एक ब्राह्मण, एक मराठा आणि एक ओबीसी अशा प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग या 3 मतदारसंघामध्ये केलं जाणार आहे. कसं असणार आहे हे सोशल इंजिनिअरिंग? मी असं का म्हणतोय? यापूर्वीच्या ज्या उमेदवारी दिल्या होत्या त्या उमेदवारीचं नेमकं जातीय आणि सामाजिक समीकरण कसं घडवून आणलं गेलं होतं या संदर्भात पुढचे काही मिनिटं आपण माहिती देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 17 जागेसाठी होणाऱ्या या विधान परिषद निवडणुकीमध्ये केवळ मराठवाडाच नाही तर 10-11 ज्या जागा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार आहेत किंबहुना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे येणार आहे, तर त्या सगळ्या जागा या सोशल इंजिनिअरिंग समोर ठेवूनच, जातीचं राजकारण, जातीचं समीकरण समोर ठेवूनच दिल्या जातील अशी शक्यता वर्तवली जाते. सगळ्यात आधी आपण मराठवाड्याकडे जाऊया. मराठवाड्यातल्या ह्या 3 जागा आहेत, त्यातला महत्त्वाची जागा आहे ती अर्थात लातूर, धाराशिव आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवारालाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, नाहीतर 2च नावं आता सध्या आपल्याला चर्चेत दिसतात. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव जे स्ट्रॉंगेस्ट मानलं जातं, जे सगळ्यात सशक्त मानलं जातं ते आहे बसवराज पाटील. बसवराज पाटील यांनी त्यांच्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार यांना या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मदत केली होती आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी सध्या बसवराज पाटील काम करतायत. त्यामुळं ओबीसी चेहरा देत असताना बसवराज पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. बसवराज पाटलानंतर दुसरं नाव आहे अर्थात ओमप्रकाश शेटे. बसवराज पाटील हे लातूर जिल्ह्यातून येतात किंवा उमरग्यातून येतात, मात्र लातूर आणि धाराशिवचा काही भाग मिळून यापूर्वी त्यांचं राजकारण होत असताना आपण बघितलेलं आहे. मात्र त्यांच्यानंतर जर दुसरं नाव कुठलं येत असेल तर अर्थात ते दुसरं नाव बीडचं आहे आणि ते नाव आहे ओमप्रकाश शेटे. ओमप्रकाश शेटे सुद्धा ओबीसी आहेत, लिंगायत समाजातून येतात. पण बसवराज पाटलाच्या तुलनेने त्यांचं नेटवर्क कमी आहे, कारण बसवराज पाटलाचं राजकारण जर यापूर्वी आपण तपासलं तर आपल्या लक्षात येईल की अनेक वेळा आमदार, त्यानंतर मंत्री आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बसवराज पाटील यांच्या मताचं मोठं वर्चस्व या भागामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून लिंगायत समाजाचं एक हाती मतदान हे बसवराज पाटलाकडे आहे आणि कदाचित याच मतदानामुळे ओबीसी नेता म्हणून बसवराज पाटलांच्या नावाचा विचार होऊ शकतो. 2 नंबरचं ओमप्रकाश शेटे यांचं नाव आहे. ओमप्रकाश शेटे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे राज्याचे प्रमुख होते आणि माजलगावमधून म्हणजे बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधून येत असलेले ओमप्रकाश शेटे यांचे बंधू शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत, अगदी शिवरत्न शेटे जे सोलापूरमध्ये आहेत, त्यांचे बंधू आहेत ओमप्रकाश शेटे. ओमप्रकाश शेटे यांच्या नावाची जरी चर्चा होत असली तर पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा तोच फॉर्मॅट आपल्या समोर येतोय. तो म्हणजे जर ओबीसी नाव आलं तर पहिल्यांदा बसवराज पाटील, दुसऱ्यांदा ओमप्रकाश शेटे आणि तिसऱ्यांदा आलं तर परत एकदा अर्चना पाटील चाकूरकर. अर्थात अर्चना पाटील चाकूरकर सुद्धा लिंगायत समाजातून येतात. म्हणजे ही तिन्ही नावं जर आपण बघितले तर या ठिकाणी ओबीसी उमेदवार म्हणून या नेत्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. अगदी आपण बाजूच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाकडे बघितलं तर तिथे मात्र ब्राह्मण उमेदवार दिला जाऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की एका मतदारसंघामध्ये ओबीसी दिल्यानंतर सोशल इंजिनिअरिंग किंवा जातीचं समीकरण मांडण्यासाठी दुसऱ्या जातीला पण प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि असं होत असताना नांदेडमध्ये ज्या 2 नावाची चर्चा जोरात आहे त्यातलं पहिलं नाव अर्थात आहे अमर राजूरकर जे ब्राह्मण आहेत, दुसरं नाव चैतन्य देशमुख हे सुद्धा ब्राह्मणच आहेत. आणि अशा या 2 ब्राह्मण नेत्यामध्ये मोठी स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या तिकिटासाठी नांदेडमधून पाहायला मिळते. अर्थात हे सगळं अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, कारण एकूण मताचा आपण जर आकडा बघितला तर अशोक चव्हाण यांची मतं सर्वाधिक आहेत. 2 नंबरचे मतं जरी तिथे असली तरी ती जागा ही अर्थात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच जाऊ शकते. मग त्यामुळे तिथे ब्राह्मण नेता म्हणून अमर राजूरकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण ही 2 नावं घेतल्यानंतर परत एकदा मी इतिहासात जाणार आहे की म्हणजे हे सांगत असताना एक गोष्ट मुद्दामून सांगितली पाहिजे की यापूर्वीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने नेमका कोणता फॉर्मॅट अवलंबला होता. अगदी या वर्षाच्या सुरुवातीला ज्यावेळेस राज्यसभेच्या काही जागेसाठी निवडणूक झाली होती त्या जागेवरती आपण काही नावावरती जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या लक्षात येईल
की तिथे सुद्धा एक मराठा, एक अनुसूचित जमाती, तिसरा धनगर समाजाचा आणि चौथा आदिवासी. म्हणजे अगदी जे 4-5 लोकांना उमेदवार दिली होती त्यात सगळ्यात मोठं नाव होतं अर्थात विनोद तावडे यांचं. विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवार दिली होती. ते मराठा नेते होते. अगदी 2 नंबरचं नाव होतं अर्थात रामदास आठवले यांचं. ते अनुसूचित जाती जमातीतून येतात. तिसरं नाव होतं रामराव वडकुते यांचं. रामराव वडकुते हे धनगर समाजातून येतात आणि माया येवनाते ज्या नागपूरच्या आहेत त्यांच्या आदिवासी कुटुंबातून येतात. म्हणजे एकूण आपण 4-5 नावावरती जर लक्ष केंद्रित केलं तर त्यामध्ये मराठा आहे, त्यामध्ये एससी आहे, त्यामध्ये ओबीसी आहे, त्यामध्ये धनगर आणि अगदी आदिवासी सुद्धा, अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला होता. त्यानंतर आपण दुसरी निवडणूक बघूया. म्हणजे अगदी काही दिवसापूर्वी एक विधान परिषदेची निवडणूक झाली होती. त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या लोकांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली होते त्यातलं पहिलं नाव अर्थात आहे विवेक कोल्हे. विवेक कोल्हे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत आणि आपल्याला माहित आहे की यापूर्वी सुजय विखे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांच्या विरोधामध्ये अगदी पारंपरिक विरोधक म्हणून जर कोणाचं नाव आपल्याला माहित असेल तर ते कोल्हे कुटुंबाचं आहे आणि त्याच कोल्हे कुटुंबातून येणारे विवेक कोल्हे जे मराठा आहेत यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती. दुसरं नाव होतं प्रज्ञा सातव. प्रज्ञा सातव यांना तर अधिकार होता त्यांचा त्या जागेवर, कारण यापूर्वी त्यांनी स्वतःच्या विधान परिषदेचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिसरं नाव आहे अर्थात माधवी नाईक. माधवी नाईक ज्या अनुसूचित जाती जमातीतून येतात त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दिली होती. म्हणजे पहिला मराठा, त्यानंतर दुसरा अनुसूचित जाती जमाती. प्रमोद जठार जे ओबीसी आहेत, वाणी समाजातून येतात कोकणातून, त्यांना भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी मिळाली होती. आणि एकूण सुनील कर्जतकर जे कर्जत जामखेड मधून येतात आणि ते ब्राह्मण समाजाचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं मराठा, अनुसूचित जाती, धनगर, त्यानंतर आदिवासी सुद्धा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली होती. आणि आता आपण बघतोय की विधान परिषदेसाठी सुद्धा एक ब्राह्मण, मराठा, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन हे भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुकीमध्ये साधताना पाहायला मिळते. म्हणून याचाच आधार घेऊन मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपण पहिल्यांदा लातूर बघितलं की ज्या लातूरमध्ये ओबीसी उमेदवार येऊ शकतो, बाजूच्या नांदेडमध्ये ब्राह्मण उमेदवार येऊ शकतो. आणि आता तिसरा मतदारसंघ जो भारतीय जनता पार्टीकडे राहील तो म्हणजे मराठवाड्यातला संभाजीनगर आणि जालना हा विधान परिषदेचा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये मात्र एक नाव जे चर्चेला येत आहे ते मराठा समाजाचं आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे राजेश टोपे. खरं तर मागच्या 2-3 दिवसापासून राजेश टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या सुरू आहेत. त्या संदर्भात स्वतः राजेश टोपे यांनी जरी स्पष्टपणे सांगितलं असलं की मी पक्ष सोडणार नाहीये, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खासगीमध्ये असं सांगतायत की राजेश टोपे हे मागच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात गप्पा मारत होते. 2024च्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजेश टोपे यांचा पराभव झाला होता. राजेश टोपे यांच्या आपण जर काम बघितलं तर जवळपास 5 वेळा आमदार राहिलेले राजेश टोपे हे स्वतः मंत्री होते. अगदी सुरुवातीला राज्यमंत्री, त्यानंतर कोरोनासारख्या कठीण काळामध्ये राज्याचं आरोग्यमंत्रीपद हे राजेश टोपे यांच्याकडे होतं. एवढंच नाही तर राजेश टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे हे सुद्धा अनेक काळ मंत्री होते, त्यानंतर आमदार होते. आणि टोपे घराण्याचं अंबड आणि त्या परिसरामध्ये फार मोठं वर्चस्व आहे. समर्थ सहकारी साखर कारखाना असो आणि त्यानंतर मत्स्योदरी शिक्षण संस्था असो, या सहकार क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था या टोपे कुटुंबाच्या ताब्यात आहेत. आणि म्हणून मागच्या 1-1.5 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून राजेश टोपे यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यानंतर राजेश टोपे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत होत्या. आणि जर भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे अगदी काही वेळातच, अगदी आपण आता बघितलं तर काही तास शिल्लक आहेत जिथे उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपणार आहे, त्या अगोदर जर राजेश टोपे हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर तेच या पदाचे दावेदार असतील. आणि त्यामुळे मी असं सांगायचा प्रयत्न करतोय की संभाजीनगर त्यानंतर जालना या 2 जिल्ह्याला मिळून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदारसंघामध्ये राजेश टोपे मराठा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार असू शकतात. मराठवाड्यामध्ये एक मतदारसंघ अर्थात मराठा समाजासाठी सोडला जाईल, दुसऱ्या मतदारसंघावरती ब्राह्मण उमेदवार दिला जाईल आणि अर्थात तिसरा उमेदवार जो आहे तो अर्थात ओबीसी म्हणजे लिंगायत समाजासाठी सोडला जाईल अशी शक्यता आहे. ह्या सगळ्या शक्यता आहेत कारण आपल्याला माहित आहे की राजकारण हे शक्यतेवर चालतं आणि म्हणून त्या शक्यतेची आपण चर्चा करतोय. राजेश टोपे यांच्या नेतृत्वासंदर्भात बोलायचं झालं तर राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील विद्वान आमदारापैकी ओळखले जातात. अंकुशराव टोपे यांनी ज्या शिक्षण संस्था उभ्या केल्या, अंकुशराव टोपे यांनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली आणि समर्थ सहकारी साखर कारखान्याचे 2 युनिट हे आज राजेश टोपे स्वतः पाहतात. आणि त्यासोबतच त्यांच्या अभ्यासाचा फायदा त्या मतदारसंघासाठी झालेला आहे, स्वतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा झालेला आहे.
अशा वेळी एकीकडे प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असताना दुसरं नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे राजेश टोपे यांचं. आणि जर राजेश टोपे भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर राजेश टोपे हे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून तिसरे उमेदवार मराठवाड्यातून ठरू शकतात. धन्यवाद.